स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत दिवे केवनी में अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण शोला। हम आपको बता दें कि आयोजक संत श्री ज्ञानेश्वर महाराज हरिनाम सप्ताह हरिमंडल दिवे केवनी द्वारा आयोजित अखंड हरिनाम सप्ताह हर साल की तरह इस साल भी भव्य तरीके से हुआ, जहाँ पे आपको बता दें कि 4/11 से लेकर के 7/11 तक अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन चला। इसी बीच विभिन्न कार्यक्रम का आयोजन हुआ, जहाँ पे काकड़ आरती, सकाली महापूजा, अभिषेक, गीता पारायण और भोजन सुबह शाम और काला का कीर्तन 7वें दिन भी आप जो हमारे चैनल के माध्यम से देख रहे हैं तो हुआ। और आपको बता दें कि कार्यकारिणी मंडल जो है, जैसे कि हब श्री लहू गोपी गोंधले, हब श्री काली राम जय राम गोधले, श्री विश्वास मोतीराम पाटिल, श्री दीपक कृष्णा भोईर, हनुमान हरिश्चंद्र भोईर, हब श्री पुंडलिक मुकुंद तरे, श्री प्रहलाद गुरुनाथ तरे, श्री मनोज गोवर तुरे, हब श्री रंजीत रामचंद्र भोईर, श्री चंद्रकांत बालू पाटिल, हब विक्रम रामचंद्र भोईर, हब शोपन जगन्नाथ पाटिल, योगेश मोतीराम पाटिल, प्रभीर गुरुनाथ भोईर, हब अध्यक्ष रमेश भोईर, श्री शिवनाथ शिवराम पाटिल, श्री गणेश रामदेव पाटिल, कुमार सुजल मधुकर गोंधले, श्री राजू जय हिंद भोईर, बारक्या दत्तू भोईर, श्री राजू नारायण पाटिल, ये पूरा मंडल जो है वहाँ पे उपस्थित था। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य आपको। आता आपली मडकी काय राहणार नाही। जेती गोपिका एकच बोलायची, गोविंदा आला रे, जरा मटकी संभाल ब्रिज बाला, गोविंदा आला रे, आला जरा मटकी संभाल ब्रिज बाला, गोविंदा आला रे, आला मटकी संभाल ब्रिज बाला, गोविंदा
असो, सर्वांना सुख समृद्धी शांती प्राप्ती हो. या गावाचा अजून एक विशेष आहे, या गावातला गोविंदा गावदेवी गोविंदा पथक हे फार मोठं आहे. एकदा त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा. या गावामध्ये उभारण्याची संकल्पना ग्रामस्थांनी केलेली आहे. जोरात एकदा टाळ्या. आज एक लक्षात घ्या, आज महाराज आहेत म्हणून आज इथे कीर्तन चालू आहे. महाराज होते म्हणून मंदिरात कळस आहेत, महाराज होते म्हणून दारामध्ये तुळस आहेत, आणि महाराज होते म्हणून आपल्या प्रत्येकीच्या कपाळाला कुंकू आहे. म्हणून महाराजांचं स्मारक होण्याकरता प्रत्येकाने तन मन धनाने एकरूप व्हायचंय. आणि असं नुसतं बांधू नका स्मारक, बांधलं तर असं बांधा 5 पंचकृषीतून लोक बघायला आले पाहिजे. आता सगळ्या माता माऊलींना विनंती आहे, ऐका, आपण असे पैसे घालवतो. सहज वडापाव खायला गेलं तर 200 रुपये जातात, सहज सहज. चायनीजला पोरं बसली की 2-4 हजार सहज उडवतात. हे कोणाचं पार्सल आहे बघा जरा. तर मग जर आपण सहज जर आपण पार्टीला बसलो तर आपण पैसे घालवतो. सहज जर आपण गेलो तर हे करतो. तर एक करा, राजेशिव छत्रपतींचं हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाचं दिवे गावातलं होणारं स्मारक हे सुंदरच झालं पाहिजे. याच्याकरता ते स्मारक माझं आहे असं प्रत्येकाने जर ठरवलं तरच ते मोठं होईल. म्हणून सर्वांनी पुढच्या वर्षी ओपनिंग करायला, वर्षात संकल्प करायला, काय मनाचे संकल्प इथं तुमच्याकडनं यांच्याकडनं. दिवे गावातली मंडळी कोण कोण कीर्तन बोटवर करा. दिवे गावातली कोटेशन काढलं किती झालं बघू. प्लीज पाणी घेऊन या ताई, पाणी घेऊन या इकडं वारकऱ्यांना. आमच्या काल्हेरच्या पंचक्रोशीतून गावातून आलेले आमचे अण्णा महाराज असतील, तसेच ज्यांनी या अखंड सत्तेसाठी ज्यांनी मोलाचा वाटा दिले अशा सर्वांचं मी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश आपल्या सप्ताह कमिटीचा संपूर्ण सदस्य तसेच संपूर्ण हरिपाठ मंडळ आपण यायचं. चला, मोठा मोलाचा येत आहे. विश्वास पाटील असेल, मनोज तुरे असतील, भगवान माऊली ज्ञानेश. जय श्रीराम. हा सप्ताह सोहळा या दिवे गावामध्ये संपन्न होत असतो दरवर्षी, आणि याही वर्षी त्याची आज सांगता होत आहे. 3.5 पण अवघी पंढरी आज या दिवे गावामध्ये अवतरलेली दिसते. आणि याचं पूर्ण श्रेय ज्ञानेश्वर महाराज, अखंड हरिनाम ज्ञानेश्वर महाराज मंडळी, त्याचे जे सदस्य आहेत, या कमिटीचे जेवढे सदस्य असतील, अध्यक्ष लहू बाबा असतील, उपाध्यक्ष काळीराम बाबा असतील, यांचं हे श्रेय आहे. यांच्या हे जे कार्य करतात त्यांच्यामुळे आम्हाला दिवस इथे हा सोन्याचा दिवस आम्हाला बघायला मिळतो. म्हणून मी आज सर्व ग्रामस्थांच्या वतीने या सर्व विभूतींचं मनापासून स्वागत करतो आणि तुमचं अभिनंदन करतोय, धन्यवाद देतोय तुम्हाला की अशी सेवा वर्षानुवर्ष तुमच्या हातून घडावी ही ईश्वराच्या प्रार्थना करतोय. आणि ईश्वर तुम्हाला त्याच्यासाठी उदंड असं बळ देवो, सामर्थ्य देवो आणि आरोग्य चांगलं स्वास्थ्य देवो ही कामना करतोय. धन्यवाद. झालं असेल तर या इकडे.